घोटाळ्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरवलं होतं आणि त्याचबद्दल अटक वॉरंट घेऊन आता नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहे। कोकाटेंना कुठल्याही क्षणी अटक होण्याचे चिन्ह आहेत। या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत। पोलीस अटकेची कारवाई आता पूर्ण करणार आहेत। काही वेळाआधीच नाशिक पोलीस हे बांद्रे ठाण्यात होते आणि आता ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत। 30 वर्ष जुन्या सदनिका लाटण्याच्या प्रकरणी न्यायालयानं माणिकराव कोकाटेंना दोषी ठरवलं होतं। दरम्यान अधिकचे तपशील देण्यासाठी पुन्हा आपले प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडे जाऊयात। पद्मेश, पहिल्या तर 5 मिनिटापूर्वी नाशिक मधील जे पथक जे पोलिसांचं पथक आहे ते आता लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहे। त्यांच्यासोबत जे स्थानिक पोलीस अधिकारी आहेत पीआय ते देखील आता इथे आलेले आहेत आणि संपूर्ण जी प्रोसिजर आहे ती आताच पूर्ण करणार असल्याची आपल्याला माहिती मिळते। त्यानुसार आता 6व्या मजल्यावरती माणिकराव कोकाटे हे ऍडमिट आहेत। 609 ही त्यांची खोली क्रमांक आहे। त्याच रूम मध्ये ते ऍडमिट आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे जावई आणि काही कार्यकर्ते आणि काही समर्थक देखील असल्याची आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता हे जे अधिकारी आहेत ते वर जात आहेत। या संदर्भात जे माणिकराव कोकाटेंवरती जे उपचार करणारे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे ते भेट देत आहेत। माणिकराव कोकाटेंना नक्की काय झालंय किंवा त्यांची तब्येत कशी आहे या संदर्भात जे नाशिकवरून आलेले पथक ते देखील याची माहिती घेतील आणि त्यानंतर जी पुढची प्रोसिजर आहे ती कंप्लीट करतील। जर माणिकराव कोकाटे यांना आजच अटक जर करायची असेल तर आत्ताच इथून जवळपास थोड्याच वेळाने त्यांना अँब्युलन्स मध्ये घेतील आणि ते नाशिकला रवाना होतील। पण या संदर्भात आता माणिकराव कोकाटेंची तब्येत कशी आहे यावरती संपूर्ण डिपेंड आहे। जर आज अटक नाही झाली तर जे हाऊस अरेस्ट देखील करण्यात येईल अशी देखील शक्यता आहे। इकडेच नाशिकचे पोलीस थांबतील आणि उद्या या संदर्भात काही प्रोसिजर होते का या संदर्भात वकिलांशी चर्चा करतील आणि पुढचं काय जे पाऊल आहे ते उचलतील। आपण पाहिलं जवळपास 10 मिनिटं झालेत। हे जे नाशिकचे पथक आहेत ते आता वरती गेल्याची आपल्याला माहिती मिळते आणि त्यांच्यासोबत जे स्थानिक अधिकारी आहेत बांद्रा पोलीस स्टेशनचे इथे आलेले आहेत। आपण या संपूर्ण प्रोसिजरची माहिती जर घेतली तर जवळपास 1995 साली सदनिका घेतल्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्यांना अटक करा अशी आदेश दिले होते। 2 वर्षाची शिक्षा देखील त्यांना ठोठावली होती। याच प्रकरणी जवळपास 5 वाजता नाशिकवरून पोलीस अधिकारी निघाले होते त्यांना अटक करण्यासाठी माणिकराव कोकाटे यांना आणि आता जे पोलीस अधिकारी आहेत ते लीलावती हॉस्पिटल येथे पोहोचलेले आहेत आणि आता पुढची प्रोसिजर सुरू होईल। नक्कीच पद्मेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांचं पथक लीलावतीत दाखल झालंय। 30 वर्ष जुन्या सदनिका लाटण्याच्या प्रकरणी न्यायालयानं माणिकराव कोकाटेंना दोषी ठरवलं होतं आणि त्याचबद्दल अटक वॉरंट घेऊन आता नाशिक पोलिसांचं पथक लीलावतीत दाखल झालंय। लीलावतीत ते दरम्यान याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत आहेत। किरण, आपल्याला माहिती की माणिकराव कोकाटे यांचं काल अटक वॉरंट निघालेलं होतं। नाशिक पोलिसांना ते अटक वॉरंट काल संध्याकाळी त्याची प्रत मिळालेली होती आणि आज सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान नाशिकहून अटक वॉरंट घेऊन लीलावती हॉस्पिटलमध्ये आता नाशिक शहर पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण अटक वॉरंट घेऊन त्याची कायदेशीर कार्यवाही केली जाते। प्रामुख्याने यामध्ये जर बघितलं तर जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती समजून घेणं महत्त्वाचं आहे। लीलावती हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी नाशिक शहर पोलिसांचं पथक पोहोचल्यानंतर तिथल्या प्रशासनासोबत हे संपूर्ण पथक चर्चा करेल। माणिकराव कोकाटे यांची तब्येत ठीक असल्यास त्यांना अटक वॉरंट जे आहे ते बजावलं जाईल। तिथं त्यांच्यासोबत असलेल्या विश्वासू व्यक्तीला किंवा त्यांच्या नातेवाईकांना त्याबाबतची माहिती दिली जाईल आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या उपचाराच्या संबंधी माहिती घेऊन त्यांच्या वॉर्ड बाहेर त्या ठिकाणी नाशिक पोलिसांचं पथक तैनात असेल। ज्या वेळेला डिस्चार्ज केला जाईल त्याच्या पूर्वी
हॉस्पिटल प्रशासनानं नाशिक पोलिसांना त्याबाबतची माहिती देणं बंधनकारक असेल आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या अटकेची कारवाई केली जाईल अशा स्वरूपाची एकूणच ही कायदेशीर प्रक्रिया आहे। त्या सगळ्या अनुषंगाने आता नाशिक पोलिसांचं पथक ही सुरुवातीला लीलावती हॉस्पिटलच्या प्रशासनासोबत चर्चा करेल। यामध्ये जर माणिकराव कोकाटे यांची तब्येत ठीक नसल्यास त्या ठिकाणी लीलावती हॉस्पिटलच्या प्रशासनाकडनं लेखी खुलासा केला जाईल आणि त्यानंतर पुढील कायदेशीर सल्लामसलत घेऊन नाशिक शहर पोलिसांचं जे पथक आहे ते कायदेशीर कारवाई करेल। आपल्याला माहिती आहे की आज सायंकाळच्या वेळेला एका बाजूला नाशिक पोलिसांचं पथक हे अटक वॉरंट घेऊन मुंबईच्या दिशेनं रवाना होत असताना अगदी त्याच वेळेला माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिलेली होती आणि त्या सगळ्या अनुषंगानं माणिकराव कोकाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय अशा स्वरूपाची बाब समोर आली। एकूणच जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी देखील या निमित्तानं धोक्यात आलेली आहे। नाशिक मधील जे कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेले उच्चभ्रू वस्तीतील ज्या सदनिका होत्या त्या लाटल्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल होता। त्याच गुन्ह्याच्या अनुषंगानं नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड असा ठोठावलेला होता। त्यांच्या बंधूंना देखील अशाच स्वरूपाची शिक्षा सुनावलेली होती। त्यानंतर त्यांनी अपिलात अर्ज दाखल केलेला होता, त्यावर स्थगिती मिळालेली होती। मात्र नंतरच्या काळात म्हणजेच परवाच्या दिवशी माणिकराव कोकाटे यांना जिल्हा सत्र न्यायालयानं ती शिक्षा कायम ठेवली आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या सगळ्या अनुषंगानं आता नाशिक पोलिसांचं जे पथक हो नक्कीच धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर 30 वर्ष जुन्या सदनिका लाटण्याच्या प्रकरणी कोकाटे दोषी ठरवण्यात आले होते आणि आता कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे।